नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग, प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। आज आपण इथे ना सांबार बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी कुकर घेतला आहे। कुकरमध्ये चवीनुसार तेल घेतलेलं आहे, मोहरी घेतली पाव चमचा, जिरं घेतलं पाव चमचा आणि चिमूटभर हिंग अशी छान फोडणी दिली हिंगाची। त्यानंतर त्यामध्ये चेचून घेतलेला अद्रक आणि लसूण, हिरवी मिरची, कांदा, कढीपत्ता असं सर्व तेलामध्ये सोडायचं आणि छान असं मस्त कांदा चांगला आपला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा। त्यानंतर मध्यम आकाराचा इथे टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो सुद्धा फोडणीला घातलेला आहे। कांदा चांगला मऊ पडला की त्यामध्ये धने पावडर घातलेले अर्धा चमचा, पाव चमचा हळद आणि पाव चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे। त्याचबरोबर आपलं घरगुती तिखट घेतलेलं आहे 2 चमचे। त्यानंतर इथे घरामध्ये सांबार मसाला होता, तर मग इथे मी सांबार मसाला घेतलेला आहे 1 चमचा। आता सांबार मसाला नसेल तुमच्याकडे तर तुम्ही स्किप केला तरी चालेल, इथे होता माझ्याकडे म्हणून मी तो घेतलेला आहे। आणि इथे वांगी आणि शेंगा बारीक कट करून मी पाण्यात टाकलेलं, शेंगा चांगल्या शिरावरच्या शेंगांच्या काढून घेतलेल्या आहेत आणि वांगीसुद्धा कापल्यानंतर पाण्यात टाकायची म्हणजे ती काळी पडत नाही। आणि अर्धा तास इथे मी तुरीची आणि मसूरची डाळ भिजत घातली होती, म्हणजे कसं भिजवली म्हणजे कसं ती लवकर शिजते। आणि चवीनुसार इथे मीठ घेतलेलं आहे 1 चमचा। आता छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं आणि कसं डाळ ना भिजत घातली ना म्हणजे ती लवकर शिजते। मग अशी 5-6 शिट्ट्यांमध्ये डाळ आपली मऊसूत शिजल्या जाते। त्यानंतर इथे मी गरम पाणी करायला ठेवलं होतं, डाळीमध्ये गरम पाणी घातलं कारण लवकर डाळीला उकळी येते आणि डाळीची चव टिकून राहते। त्यानंतर भरपूर असं कोथिंबीर घातलेलं आहे आणि इथे 1 चमचा मी साजूक तूप घातलेलं आहे। आता तूप तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल। आता इथे बघा छान अशी उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतरच कुकरचं झाकण लावायचं। इथे उकळी आली आणि इथे मी झाकण लावलेलं आहे। आपण चांगल्या 5-6 कुकरच्या शिट्ट्या काढून घेऊया म्हणजे आपली डाळ चांगली शिजल्या जाईल मस्तपैकी। इथे बघा वांगं पण शिजले, शेंगा शिजले आणि आपली डाळ पण शिजलेली आहे आणि छान अशी तरी पण आलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता हे कसं जरा पातळ म्हणजे गरम आहे ना म्हणून ते पातळ वाटतं, पण थंड झालं ना की त्याला घट्टपणा येतो। आता बघा इथे छान असं आपलं झालेलं आहे सांबार तयार। आता आपण एका ना बाउलमध्ये काढून घेऊया। बघू शकता तुम्ही किती छान असं सुगंध तर छान सुटलं आहे घरामध्ये। तुम्ही हा सांबार भाताबरोबर चपातीबरोबर पण खाऊ शकता। बघा रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।